मित्रांनो, सरकार म्हणते प्रत्येक कुटुंबाला घर मिळणार, प्रधानमंत्री आवास योजना 2.0. पण एकदा अटी वाचल्या की प्रश्न पडतो, हे घर आहे की मस्करी करतायत. पहिली अट, घराचा एरिया 120 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी हवा आहे. अहो, 120 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 1300 स्क्वेअर फीट. EWS आणि LIG वाले लोक 300 ते 500 स्क्वेअर फीटमध्ये राहत आहेत. मग हा नियम नक्की कुणासाठी? गरिबांसाठी नाहीच. दुसरी अट, घराची किंमत 35 लाखांपेक्षा कमी हवी. तुम्हाला माहिती आहे मुंबई पुणे PCMC मध्ये काय रेट चालू आहे 500 स्क्वेअर फीटचा सुद्धा, तर तिथं जवळजवळ नाहीच. जिथे घर स्वस्त आहे तिथं नोकरी नाहीये, आणि जिथं नोकरी आहे तिथे घर परवडत नाही. ही ग्राउंड रियालिटी आहे. तिसरी अट, खरी मस्करी इथंच आहे. कुटुंबाचं उत्पन्न 9 लाखांच्या कमी हवं आहे. महिन्याला जवळपास 75,000 होतात. भाडं, किराणा, पेट्रोल, शाळा हातात उरतं काय? डाऊन पेमेंट, रजिस्ट्रेशन, इमर्जन्सी फंड शून्य, काहीच उरत नाही. आणि अजून एक लास्ट अट म्हणजे काय? कुटुंबाच्या नावावर आधीच कोणतंही पक्क घर नसावं. गावाकडे जुनी खोली जरी असली तरी शहरात भाड्याने राहून ही तुम्ही अपात्र ठरता. कॅटेगरी वाईज ऐकूयात. EWS लोनला एलिजिबल नाहीये, LIG वाला घर घेऊ शकत नाही, MIG झगडतोय, MIG 2 ला गरजच नाहीये, सबसिडी म्हणे 4 लाख, ते पैसे हातात येतच नाही, EMI फक्त 2 ते 2.5 हजारांनी कमी होतो. मग कसले 4 लाख देते तुम्ही? मग प्रश्न पडतो, ही योजना घर देण्यासाठी आहे की घर दिल्याचं दाखवण्यासाठी? प्रधानमंत्री आवास योजना 2.0 खरंच घर मिळणार आहे का प्रत्येक गरिबाला?